दोषींना खुर्ची आणि प्रश्न विचारणाऱ्यांना धके। गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावरती शिवीगाळ करणारी, जातीवाचक अपशब्द वापरणारी आणि पोलीस प्रशासनाचे खुलेआम वाभाडे काढणारी रुपाली रासकर हिच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्यासाठी भिंगार कॅम्प येथे मोठ्या प्रमाणात महिला भीमसैनिक आणि भीमसैनिक दाखल झाले होते आणि इथूनच खरा तमाशा सुरू झाला। या महिलेवरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर देखील या रुपाली रासकर नामक महिलेला भिंगार कॅम्प पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत होता। बसायला खुर्ची होती आणि प्रश्न विचारणाऱ्या भीमसैनिकांना जगदीश मुलगीर हे मात्र धक्के देत बाहेर काढत होते। इथं तमाशा घालू नका असे देखील म्हणत होते। त्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो, दोषीला खुर्ची देता निर्दोषांना बाहेर हाकलवता, हा कोणता न्याय आहे? जातीवाचक अपमान करणारी ती आरोपी महिला तुम्ही सन्मानाने वागवता आणि संविधानाने तुम्हाला जबाब विचारणाऱ्या नागरिकांना मात्र बाहेर जा म्हणता। पोलीस प्रशासनाला विसर पडला असेल। हीच महिला त्या पोलीस प्रशासनाच्या कामकाजावरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण करते। त्यामुळे पोलीस प्रशासनानं लक्षात घ्यावं, भीमसैनिक तमाशा घालत नाही तर ते अन्यायाविरोधात उभे राहतात। खुर्ची आरोपांसाठी नसते, ते न्याय संविधानासाठी असते। वारे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रियंका पाटील शेळके, ब्युरो रिपोर्ट, द अहिल्यानगर। कशावरून झालं, काय झालं का? जातीवर